आपण पहिल्या ट्रायमेस्टरकडे वळूयात, म्हणजे पहिले 3 महिने. या 3 महिन्यात युजुअली बरेचसे बदल आईमध्ये किंवा होणाऱ्या आईमध्ये ते होत असतात किंवा प्रेग्नंट जी लेडी असते त्याच्यामध्ये होत असतात. त्याच्यामध्ये मॉर्निंग सिकनेस म्हणजे सारखं-सारखं उलट्या होणं, ही एक गोष्ट असते. दुसरं हार्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे काय होतं, की आईचा किंवा त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा मूड शक्यतो किंवा डिझायर नसते, ज्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की सेक्स करावं. त्याच्यामुळे अशा कंडिशनमध्ये सेक्स करणं त्यांना थोडंसं त्रासदायक वाटू शकतं किंवा डिस्कम्फर्टेबल वाटू शकतं. दुसरी जी गोष्ट असते ती म्हणजे रिस्क ऑफ मिसकॅरेजेस. या पहिल्या 3 महिन्यामध्ये मिसकॅरेजेस व्हायचे चान्सेस नॅचरली जास्त असतात. सेक्स केल्यामुळे ते होतं असं नाही, परंतु नॅचरलीच या 3 महिन्यामध्ये मिसकॅरेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि या दोन्ही गोष्टीमुळे म्हणजे मिसकॅरेज होण्याचा चान्स आणि अ, जो त्या स्त्रीला होणारा जो त्रास किंवा डिस्कम्फर्ट आहे, त्याच्यामुळे शक्यतो या भीतीमुळे आणि या त्रासामुळे बरेचसे कपल या पहिल्या 3 महिन्यात सेक्स करणं अव्हॉइड करतात. ॲक्चुअली यामध्येही तुम्ही सेक्स करू शकता, परंतु तो जेंटली असावा आणि टाळता येत असेल तर काही हरकत नाही. तुम्ही या 3 महिन्यामध्ये सेक्स टाळू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा या काळामध्ये ब्लीडिंग होत असेल किंवा युटेराईन क्रॅम्प्स येत असतील, तर मग मात्र अशा कंडिशनमध्ये सेक्स हा पूर्णतः टाळायला हवा किंवा तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिला असेल, की या काळामध्ये सेक्स टाळायला हवा, तर तुम्ही नक्कीच हा सेक्स टाळणं हे खूप गरजेचं आहे.